नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रेझेंट टेन्स बघतोय. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. याच्यामध्ये सेंटेन्स कसं असतं बघा. एस प्लस V1 प्लस S/ES प्लस O. याच्यामध्ये एस किंवा ESचा प्रत्यय लागलेला असतो वर्बला. याच्यावरून आपल्याला समजतं की हे सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स आहे. त्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतले बघा. सारा गोज टू पार्क बाय ट्रेन. तर इथे बघाल तर गोज म्हणजे इथे ESचा प्रत्यय लागला आहे. याच्यावरून आपल्याला समजतं की हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये सेंटेन्स कसं असतं. एस प्लस इज MR प्लस V प्लस ING प्लस O. हे सेंटेन्स आपण याच्यामध्ये कन्वर्ट करून घेतोय बघा. सारा इज गोईंग टू पार्क बाय ट्रेन. आता इथे बघाल तर गोईंग याला INGचा प्रत्यय लागला. याच्यावरून आपल्याला कंटिन्युअस टेन्स आहे हे समजतं. आणि इथे इज आले याच्यावरून हा प्रेझेंट टेन्स आहे हे समजतंय. म्हणून हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. थर्ड आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये सेंटेन्स कसं असतं बघूया आपण. एस प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस O. आता हे सेंटेन्स आपण इकडे कन्वर्ट केलं आहे बघा. सारा हॅज गॉन टू पार्क बाय ट्रेन. ओके, मग बघा इथे हॅज आहे याच्यावरून आपल्याला हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हे समजतंय. आता लास्ट आहे तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याच्यामध्ये परफेक्ट कंटिन्युअस दोन्ही शब्द आल्यामुळं हा कंटिन्युअस आणि परफेक्ट या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. हे सेंटेन्स कसं असतं बघा. एस प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस V प्लस ING प्लस O. आता एक्झाम्पल बघूया आपण. सारा हॅज बीन गोईंग टू पार्क बाय ट्रेन. याच्यामध्ये बघा हॅज आले ह्याच्यावरून हा परफेक्ट आणि ING वरून हा कंटिन्युअस. म्हणजे हे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे हे समजतंय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.